विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण गुणोत्तर प्रमाण बघत होतो. आज पण तोच भाग बघणार आहोत. हे परीक्षेला आलेले गणित आहे. एकदम सोप्या पद्धतीत शिकवत आहे. बघा, गणित लिहून घेतलं आहे. 3a = 4b = 6c. तर s, b आणि c चे गुणोत्तर किती? आता इथं आपल्याला कुठले सूत्र नाही, काय नाही, एका ट्रिकनं सांगते आहे. आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे. a ची किंमत किती दिली? इथं 3 दिली आहे, म्हणून x/3 लिहायचं. b ची किती दिली आहे? 4 दिली. b बरोबर x/4 लिहायचं आणि c बरोबर 6x/6 लिहायचं. बघा, आता इथं ह्यांचा लसावी काढायचा. आता ह्यांचा लसावी काय येणार आहे? बघा, s, b, c. ह्यांचा लसावी 12 आलाय. ह्यांचा लसावी 12 आलाय. (12/3) लिहायचं. परत 12/4 लिहायचं. पुन्हा 12/6 लिहायचं. 3 × 3 3 × 12. 4 × 4 4 × 12. 6 × 6 6 × 12. म्हणून s, b च गुणोत्तर काय येणार आहे? 4:3:2 हे गुणोत्तर आलं. बघा, गणित बघा. दोन संख्या 2:5 या प्रमाणात आहे, तर प्रत्येक संख्या 8 ने वाढविल्यास त्याचे गुणोत्तर 1:2 होते. तर त्या संख्या कोणत्या? बघा, आता इथं आपल्याला त्या संख्या आपल्याला x मानायच्या. त्या संख्या काय मानायच्या? x मान. x मानल्यानंतर 2:5 आहे, म्हणून 2x आणि 5x झालं. आता इथं 8 ने वाढविल्यास काय होईल? बघा, 8 ने वाढविल्यास 2 कंसात 2x + 8 बरोबर 1:2 आहे. पुन्हा काय? 1:2 आहे. त्यामुळं बघा 1/2 करायचं. 2x + 8 छेद 2x 5x + 8 बरोबर 1:2 होत आहे. 8 ने वाढवल्यावर 1:2 आहे. तिरकस गुणाकार करूया. 1 कंसात 5x + 8 बघा, 2 दुनी 4x + 8 दुनी 16 बरोबर 5x + 8. आता सर्व पदांची बेरीज वजाबाकी करूया. x इकडे घेऊया. 4x - 5x बरोबर 8 - 16. आता इथं वजा x राहिलं. 8 मधनं वजा 16 गेले, वजा 8 राहतात. वजा वजा अधिक झालं. x बरोबर 8 झालं. x बरोबर 8. x ची किंमत किती आली? 8 आली. आता आपल्याला 2x आणि 5x हे करूया गुणाकार. 8 दुनी x ची किंमत आपण 2x मध्ये घालूया. इथं 2x आणि 5x आहे. 2 × 8 8 दुनी 16 आणि परत 5 × 8 करूया.
5 गुणिले 8, 8 पंचे 40. म्हणजे त्या संख्या कोणत्या? 16 आणि 40 आहेत. त्या संख्या कोणत्या? 16 आणि 40.